आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत. नानाभाऊ, तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय. महाविकास आघाडीला कसं पोषक वातावरण पाहायला मिळतंय, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? तुमचा आकडा काय सांगतो की महाविकास आघाडीच्या किती जागा लोकसभेला निवडून येईल? महाराष्ट्रातली परिस्थिती भाजपच्या विरोधात आहे. विशेष करून नरेंद्र मोदीच्या बद्दलचा प्रचंड राग लोकांच्या मनामध्ये आहे. एवढा खोटारडा प्रधानमंत्री देशाच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलेला आहे असं लोकांचं मत आहे. आम्ही अनेकदा सांगतो ते प्रधानमंत्री आहेत, पण एवढा खोटारडा प्रधानमंत्री आम्ही नाही पाहिला असं लोकांच्या भावना सातत्यानं आम्हाला ऐकायला मिळतात. आणि स्वाभाविक आहे की आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी परेशान आहेत, तरुण विशेष करून परेशान आहे, गरीब माणूस परेशान आहे, मध्यमवर्गीय परेशान आहेत. आणि हे सगळं परेशानी निर्माण करण्याचं पाप हे नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये या देशात निर्माण केलेलं आहे. त्याची झळा स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातही पडलेली आहे. आपण ऐकलं असेल की कांदा गुजरातमधला निर्यात केला जातो, त्याला बंदी नाही, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करायला बंदी आहे. आणि निवडणुकीमध्ये बोगस गिरी केली जाते की आता महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी केलेली नाही आहे, आता ओपन केलेलं आहे. पण वास्तविक पाहिलं तर ते वास्तविक त्या पद्धतीने इतकं खोटं बोलायचं, महाराष्ट्राला लुटायचं. महाराष्ट्राचे उद्योग सगळे गुजरातला घेऊन गेलेत, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावलं जात आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेकडून एवढे खासदार त्यांना दिलेत, 14मध्ये दिलेत, 19मध्ये दिलेत. आणि एवढे खासदार देऊनही सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेशी बदला घेण्याची गरज काय, आणि आज मतं मागायला यायची गरज काय? मग आता मतं मागायला येतात तर लोक जमा होत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की 37 जागा महाविकास आघाडीला येतील आणि 10-11 जागेला BJP आणि त्यांचे अलायन्स राहील. पण आता मला असं वाटतं की महाविकास आघाडीलाच जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारालाच लोकांनी निवडून देण्याचा चंग बांधलेला आहे. आणि त्या पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे 37पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल असं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. काल पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मोदींनी काँग्रेसवरती टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की काँग्रेसचा मनसुबा जो आहे, जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण होऊ देणार नाही. धर्माच्या आधारावरती आरक्षण देण्याचं खरं तर काँग्रेसचा मनसुबा आहे, तो मी पूर्ण होऊ देणार. तेच सांगितलं, लोकच त्यांना खोटारडा प्रधानमंत्री असं म्हणतात. आज पुण्यामध्ये येऊन पुणे हे पुण्यनगरी आहे, ही सांस्कृतिक वारसा लाभलेली नगरी आहे. इथं वारकरी पंथाची लोक असतात. वारकरी विचाराचा मोठा पगडा या पुण्यामध्ये आहे. पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्या महाराष्ट्राच्या या पुण्यनगरीमध्ये येऊन तिथं खोटं बोलतात. काँग्रेसने असं कुठे धर्माच्या नावाने वाक्य केलं नाही. धर्माच्या नावाने वारंवार चर्चा नरेंद्र मोदीच करताना आपण पाहतो आहे. आणि काँग्रेसने जो अजेंडा दिलेला आहे, जी गॅरंटी लोकांना, देशातल्या लोकांना दिलेली आहे, त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणनेची भूमिका मांडलेली आहे. स्वतःच नरेंद्र मोदी, कारण की प्रधानमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींनी किंवा राष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीचं कधी जात उल्लेख केला जात नाही. ते आपल्या देशातली परंपरा आहे. पण नरेंद्र मोदींनी सातत्यानं त्यांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे. मैं पिछड़ी जाती का हूँ असं ते बहनो भाइयो असं करतात ते. काँग्रेसनी जातनिहाय जनगणनेचा उल्लेख केला आणि BJP हे आरक्षण विरोधी आहे. जी जातनिहाय जनगणनेचा उल्लेख काँग्रेसने आज केलेला आहे तो आपल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची होत होती जातनिहाय जनगणना. आर्थिक सर्वेक्षण, सामाजिक सर्वेक्षण आणि शैक्षणिक सर्वेक्षण ही कुठल्याही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं आणि ते शेड्यूल कास्ट आणि आदिवासीचं होत होतं. पण नरेंद्र मोदीच्या सरकारने ते पण बंद करून टाकलं. काँग्रेसची भूमिका आहे की या देशातल्या प्रत्येक जातीची जनगणना त्या पद्धतीची व्हावी, त्यांचं हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण झालं पाहिजे, जेणेकरून सत्तेचा वाटा त्या शेवटच्या माणसाला मिळाला पाहिजे, मागास जातींना मिळाला पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसनी धर्माचा उल्लेख केला नाही. पण नरेंद्र मोदी आता कुठल्या कॉलेजमध्ये डिग्री घेतलीत त्यांनी ते आम्हालाही माहिती नाही. ते त्यांना आम्ही दिलेला जाहीरनामा त्यांना वाचता येतं की नाही याचा तोही प्रश्न निर्माण झालेला आहे. नसेल येत तर आम्ही त्यांना समजावून जाऊ शकतो की काँग्रेसची भूमिका धार्मिक नाही, या देशाच्या प्रत्येक जातीच्या
लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही मांडलेली भूमिका आहे आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये आम्ही मंगळसूत्र घेऊन जाऊन महिलांचं असं ते सांगतात. आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आर्थिक सर्वेक्षण होतं तर काय त्याच्यातून काही मंगळसूत्र घेतलं जातं आहे? आतापर्यंत त्यांच्याही काळात चाललेलं अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये सुद्धा झालं. पण ज्या पद्धतीनं देशाचा प्रधानमंत्री या पद्धतीचं मुख्य मुद्द्याला टाळण्यासाठी तुम्ही 10 वर्षात काय केलं याचं तुम्ही लोकांना सांगा. 10 वर्षात देश किती विकला, देशाचे सार्वजनिक उपक्रम तुम्ही किती विकलेत, तुम्ही रेल्वेपासून सगळं विकलं, तुमच्या मित्रांना विकलं, देशाला कर्जबाजारी केलं. तुम्ही ज्या डॉलरचा उल्लेख करत होता, ज्या रुपयाचा उल्लेख करत होता, त्या रुपयाची गत काय करून ठेवली? 90 रुपयावर तुम्ही आज आपला डॉलर आलेला आहे. तर आज रुपयाची किंमत देशाची संपवून टाकली. नानाभाऊ, मात्र या सगळ्या समस्या आहेत, मात्र काँग्रेसवरती कोणताही नेता टीका करण्याची संधी सोडत नाही. कालच्या सभेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की 60 वर्षामध्ये काँग्रेसनं देशाचं वाटोळं केलं. तो मुख्यमंत्री झाला नसता वाटोळं केलं तर. काँग्रेसने जे सगळं सांभाळलं म्हणून ते मुख्यमंत्री झालेत. खोक्यानं झाले असतील की बोक्यानं झाले असतील मला माहिती नाही, त्याच्यावरची चर्चा मला नाही करायची. काँग्रेसने या देशाला सांभाळलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाच्या आधारावर सांभाळलं. पण तुमचं बहुमताचं सरकार आल्यानंतर मोदींचं, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून GST आणला आणि सर्वसामान्य लुटून अंबानी अदानीच्या घरात भरलात. तर याला देश चालवणं म्हणताय? सर्वसामान्य उपाशी माणसाला उपाशीच ठेवायचं, त्याला अजून एक लात मारून गाळून टाकायचं आणि जे मोठे लोक आहेत त्यांना अजून श्रीमंत करायचं, हे धोरण आहे. काँग्रेसने शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणलं आणि यांनी आता शेवटच्या माणसाला संपवण्याचं हाती धोरण घेतलं, त्याचं हे समर्थन करत असतील. आणि काँग्रेसला वाईट बोलू हे 10 वर्ष सत्तेत राहिली. पण तुम्ही 10 वर्षात काय उजेड पाडला तेवढं लोकांना सांगा ना. ते सांगण्याची हिंमत नाही. आणि मुख्यमंत्र्याला सांगा की महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई, त्याच्याकडे लक्ष करा. सत्तेत आलात ना तुम्ही खोक्याच्या भरोश्यावर, त्याच्यावर लक्ष नाही. कांदा निर्यात होत नाही, शेतकऱ्यांचं आत्महत्या होत आहे, शेतकऱ्यांचं पीक घेतलं त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत, अवकाळी पावसामुळे नुकसान झालं त्याचं काय, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय, त्याचं उत्तर देणार नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये बेरोजगार विशेष करून MPSC आणि परीक्षेसाठी जे पोरं आणि पोरी तयारी करतात त्यांना दरवेळेस मोर्चे काढावे लागतात. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होते आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. पण त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा खोके आणि बोके जमवायचे आणि सत्तेचा मलाई खायची, हा धंदा अगर मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री करत असतील तर लोक पाहतील ना. यांचं सर्टिफिकेट आम्हाला गरजेचं नाही आहे. जनतेचं सर्टिफिकेट आज महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि जनता महाविकास आघाडीलाच सर्टिफाईड करेल. आज कालच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी उल्लेख करताना असं म्हटलं की राज्यामध्ये एक भटकता आत्मा फिरतोय, की पुलोत सरकारचा त्यांनी दाखला दिला की त्यांनी थेट अप्रत्यक्षपणे नाव न घेता शरद पवारांवरती टीका केलेली आहे की त्या भटकत्या आत्म्यामुळं राज्यातलं जे काही सध्याचं वातावरण आहे ते अस्थिर होतं. भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीचीच आहे. त्यांना चैनच नाही आहे. ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये असा एक प्रधानमंत्री दाखवा की नुसतं प्रचारसभेमध्ये आणि फोटो सेशनमध्ये असलेला असा एक प्रधानमंत्री देशामध्ये दाखवा की कायम कपड्यावर कपडे बदलावायचे, फोटो सेशन करायचे, कधी समुद्राच्या खाली, कधी हवेमध्ये. आणि अशा पद्धतीचा प्रधानमंत्री कधी देशात पाहिला आहे का? हा भटकती आत्मा तर स्वतः नरेंद्र मोदीच आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आता राज्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार करते, देवेंद्र फडणवीस सुद्धा काँग्रेसवरती टीका करण्याची संधी सोडत नाही, विशेषतः महाविकास आघाडीवरती. देवेंद्र फडणवीस सातत्याने इशारा देतात, एकतर मी कुणाच्या नादाला लागत नाही किंवा जे कोणी माझ्या नादाला लागत असतील त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही, असं ते सोलापूरच्या सभेमध्ये म्हणाले. मला हे कळत नाही. ते धर्माने ब्राह्मण आहेत, जातीने, म्हणून ब्राह्मणाचा शाप आता लागत नाही. हे ओरिजिनल ब्राह्मण नाही, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या शापला काही अर्थ राहिला नाही. आणि तुम्ही जे काही फोकनाड मारलेली होती सत्तेत यासाठी 2014मध्ये, धनगराला आम्ही न्याय देऊ, मराठ्यांना न्याय देऊ, विविध जातींना न्याय देऊ, काय कुठं केलं तुम्ही? एक सांगा ना. तुम्ही ज्या पद्धतीनं छातीफोड आणि बॉम्बीच्या ढेटापासून ओरडत होता त्याच्यातलं कुठलं एक काम केलं या राज्यासाठी ते तर सांगा. तुम्ही आता सत्तेत आलात, सत्तेत आल्याबरोबर सगळे उद्योग महाराष्ट्रातले गुजरातमध्ये पाठवले, त्यांचे बटीक बनलात गुजरातच्या नेत्यांचे. आणि म्हणून
देवेंद्र फडणवीसला पण हे बोलण्याचा अधिकारही नाही आणि असा शाप देण्याचा अधिकार नाही. ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला, शाहू फुले आंबेडकर विचाराला ज्यांनी काळीमा लावण्याचं पाप केलं, त्या फडणवीसाला हे बोलण्याचाही अधिकार नाही. पण ते बोलतात, ते बोलू दे. नानाभाऊ, सध्या राज्यामध्ये सांगलीच्या जागेवरून बरीच चर्चा होती. सांगलीची जागा घेण्यामध्ये काँग्रेस कमी पडलं का? विशेषतः जयंत पाटलांवरतीच तिथल्या काँग्रेसच्या माजी आमदारांनी आरोप केला की नाही, जयंत पाटलांमुळेच ही जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली नाही. तुम्हाला या चर्चेमध्ये काय तथ्य वाटतं? काँग्रेसकडून ती चर्चा बंद झाली. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी काम करावं अशी सूचना आम्ही दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्याकडून आता ती चर्चा बंद. विशेषतः पंढरपूरचा अभिजित पाटलांचा मुद्दा जो आहे तो गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत आहे की त्यांच्या कारखान्याला जप्तीची नोटीस जी आहे ते पाठवलेली होती. मात्र त्यांनी आज जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. शरद पवार आज सभेमध्ये बोलताना असं म्हणाले की त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त करण्याची धमकी जी आहे ती फडणवीसांकडून देण्यात आलेली होती. अशा पद्धतीच्या धमक्या राज्यामध्ये दिल्या जातात असं तुम्हाला वाटतं? सर्रास दिल्या जातो. खोटे आरोप लावले जातात, खोट्या केसेस त्यांच्यावर लावल्या जातात, फोन टेपिंग केली जाते आणि त्यांना खोट्या याच्यामध्ये अडवून त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती दाखवली जाते आणि मग प्रलोभन देऊन त्यांना आपल्याकडे घ्यायचं. त्याचे कारखाने असतील तर त्याला 150-200 कोटी रुपये द्यायचे. आता एकदम सर्रास धंदा चालू आहे ब्लॅकमेलिंगचा, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वतीनं. ते लपलेलं काही, शरद पवार काही खोटं थोडी बोललेत. पुण्यातल्या लोकसभेवरती आजच्या मोदींच्या सभेचा काय परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल असं वाटतं? उलटा मोदीच्या सभेने काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे. ह्या जेवढ्या 3-4 जागा ज्या आहेत पुणे भागातल्या, या सगळ्या जागेला महाविकास आघाडीलाच फायदा होईल. कारण की ज्या पद्धतीने यांनी तयारी केली होती, इंदिरा गांधींची सभा त्या ठिकाणी झालेली होती आणि सगळं ग्राउंड फुल होऊन रस्त्यावर लोक उभे झाली होती आणि त्याचेच नकार करायला हे गेलेत आणि तिथंच हे फसलेत. शरद पवारांचा वाढदिवस झाला, त्या वाढदिवसामध्ये जेवढे लोक होते त्याच्यापेक्षा कमी लोक या मोदींच्या सभेला या ठिकाणी पाहायला मिळालेले होते. दोन्ही क्लिप मला आता थोड्या पहिले एकाने पाठवली, आत्ता मोदींच्या सभेची आणि शरद पवारांच्या वाढदिवसाची. आता वाढदिवसाला एवढे लोक स्वयंपूर्तीने येतात आणि यांनी 3,000 रुपये देऊन एकेकाला आणलं गेलं होतं, अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. आता ते लोकच जमा करू शकले नाही तर यांचं काय, त्यांचं नुसतं तेवढा बहिणो भाईओ ते तर पूर्ण देशभर ऐकतोच आहे. टी व्ही चॅनलमध्ये तेच चालतं, टी व्ही उघडले तेच दिसेल, सोशल मीडियावर तेच दिसेल, पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमध्ये तेच दिसते. त्यामुळे ते काही त्याचा फरक पडला नाही, उलटा फायदा झाला. की मोदींची हवा राहिलेली नाही आणि भाजपची हवा राहिली नाही, त्याच्यामुळे त्याचा सर्रास फायदा महाविकास आघाडीला होणार. खूप खूप धन्यवाद नाना. तर आपण पाहतोय की जे मोदींची सभा झाली त्याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीलाच होताना पाहायला मिळेल. मात्र मोदींची लाट जी आहे ती कमी झालेली आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.